येळ्ळूर या सीमा भागातील गावातला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर असा उल्लेख असलेला चौथरा बंगळुरू उच्च न्यायालयाच्या आदेशानं काढण्यात आला। त्यानंतर सीमावर्ती भागात आंदोलकांनी महामंडळाच्या गाड्यांना लक्ष्य करत आपला निषेध नोंदवण्यास सुरुवात केली। सुरुवातीला शिवसेनेनं कर्नाटकच्या बसगाड्यांची तोडफोड करत आपला निषेध नोंदवला। यामध्ये 8 ते 10 गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली। तसंच यावेळी 8 ते 10 प्रवासीही जखमी झाले होते। त्यानंतर कर्नाटकातही आंदोलकांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करत गाड्यांची तोडफोड केली होती। त्यामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलंय। मी प्रवासी जनतेना किंवा नागरिकांना आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ही जी प्रवाशांची सेवा अविरतपणे करत आहे, ह्या सेवे करत असताना अशा प्रकारच्या बाबीमुळे महामंडळाचे एकतर नुकसान होतेच, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होते आणि हे करत असताना काही प्रवाशांनासुद्धा दुखापत होण्याची शक्यता असते। तर अशा प्रसंगी प्रवाशांना मी आवाहन करतो की महामंडळाच्या गाड्यांचं नुकसान न पोचता महामंडळाला सहकार्य करावे। विशेष म्हणजे या काळात एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे प्रवाशांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला। बेळगावपर्यंत आम्हाला काही सुविधा नाही। हे लोक सांगतात की निपाणीवरपर्यंत जा, पण निपाणीला बी काही गाड्या अवेलेबल नाही। तर प्रवाशांचे भरपूर हाल होतात। यांनी काय ते विचार करून लवकर मार्ग काढला पाहिजे, ही विनंती आहे आमची। कर्नाटकासाठी जाण्यासाठी गाड्या मिळत नाही। सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अशी माझी विनंती आहे आणि भांडत बसण्यात अर्थ नाही, कारण बाकीच्या प्रवाशांचा फार त्रास होतो, त्यांना त्रास होतो फार। सध्या सीमावर्ती भागातील तणाव निवळला असला तरी महामंडळानं आंदोलनाची धास्ती घेतली आहे। त्यामुळे एसटीच्या फेऱ्या कधी सुरू होणार याबाबतचं उत्तर महामंडळानं अजूनही ठामपणे दिलेलं नाही। त्यामुळे प्रवाशांना अजून किती दिवस या त्रासाला सामोरं जावं लागणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। अमोल पांढरे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।